गौरी विजय सुरवसे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुलेंचे भाषण म्हणून दाखवणार आहे. ओळखलत मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घटून घटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनून फोटोमध्ये फ्रेम केले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझा जन्म 3 जानेवारीला नायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच माझ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. पाटलांचीच पोर मी. माझा तोरच वेगळा. दिवसभर चिंच जांभळं गोळा करण्यातच दिवस जायचा. आई मागे लागायची, लगीन करा पोरीचं, लगीन करा पोरीचं. एकदाच झालंच माझं लगीन. साध्या सुद्धा माणसाशी नाही, क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्याबरोबर माझे लगीन झाले. त्यांनी मला लिहाया वाचाया शिकवले. तेव्हा मला कविताही येऊ लागली. ज्योतिबा फुलेंनी आणि मी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्याच्यात मी शिक्षिका म्हणून शिकवायला जाऊ लागले. पण काही शिकवायला जाताना लोक मला दगडफेक तर काही शेणगोळं फेकून हाणायला लागली. एक त्याच्यातला दृष्ट माणूस पुढे आला. आधी म्हणाला, ए बये, आमच्या लेकी बाळींना शिक्षण देऊन आमचा धर्म जात करतीस. गेले हात संसावून पुढं. त्याच्यात दिली एक कानशालीत आणि म्हणाले, आत्ता फक्त थोबाड फोडलंय, जर पुन्हा असं केलंस तर तुझ्या रक्तानं भुई माखवील. असं मी माझ्या शिक्षणाचे काम चालूच ठेवले. अशी माणसे काल होती, आज आहेत, उद्याही असणार. माझ्या लेकी बाळींनो, घाबरू नका. स्वतःच्या